दोघे मित्र होते. त्यांना शिकार करण्याची फार हौस होती. जेव्हा जेव्हा कामातून फुरसत मिळे तेव्हा हे दोघेजण धनुष्यबाण घेऊन शिकारीला जायचे. एके दिवशी असेच शिकारीला गेले असता त्यांना एक हरीण दिसले. ते दोघेही हरणाचा पाठलाग करू लागले. इतक्यात त्यांच्या पाठी एक अस्वल लागले. अस्वलाचा आवाज ऐकून दोघेही घाबरले, कारण मागे फिरून बाण मारता येण्यासारखा नव्हता. त्यातला एक जण मोठ्या चालाखीने झाडावर चढला. दुसऱ्याला झाडावर चढता येत नव्हते. तो झाडावर चढलेल्या मित्राला म्हणाला, "मित्रा, माझा हात धरून मला वरती घे." परंतु मित्र आपला प्राण वाचवण्यासाठी आणखी वर गेला. हे पाहून जो खाली होता त्याला आठवलं की आपण कुठेतरी वाचले आहे की मेलेल्या माणसाला अस्वल खात नाही. मग त्याने ताबडतोब जमिनीवर पडून घेतले आणि मेल्याचे सोंग केले. अस्वल त्याच्या सभोवर फिरले. त्याच्या कानाजवळ आवाज घेतला. सर्व निरखून पाहिलं, परंतु हा माणूस जिवंत नाही अशी खात्री करून घेतली आणि त्या अस्वलाने आपली वाट धरली. अस्वल लांब गेल्यावर झाडावर चढलेला मित्र खाली आला आणि मित्राला हलवून म्हटलं, "आता अस्वल निघून गेलं, उठ." असे म्हटल्यावर तो मित्र उठला आणि घाबरत घाबरत म्हणाला, "आधी अस्वल कुठे गेले ते सांग." तो म्हणाला, "अस्वल आपल्यापासून खूप दूर गेलं आहे आणि आता ते परत येणार नाही. पण ते जाऊ दे, आधी मला सांग, अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं ते?" त्यावर तो मित्र म्हणाला, "संकटात टाकून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नकोस." हे ऐकून पहिल्या मित्राचा चेहरा शरमेने खाली गेला. म्हणून मित्रांनो, मित्र पारखून मैत्री करा, ज्याची चाल उन्नत दिशेने असेल.